कृपेने आज आपण एवढे एकत्र झालोय तिचीच कृपा म्हणायची. कारण आमच्या गावातले सदस्य न होकार देताना सुद्धा तिच्या समोर नतमस्तक झाले आणि त्याने तुम्हाला पाठिंबा दिला आहे, ही मोठी गोष्ट आधी. कारण माझे ते कानात गुदगुदले होते की मी संघटनेला कुठल्याही बाबतीत पाठिंबा देणार नाही, मी समर्थक आहे. त्याच्यामुळे आधी मी त्यांचे आभार मानतो आणि ते देवीचे आभार मानतो. आज परवा 17 तारखेला मीटिंग झाली, आमची बहुसंख्य लोक इकडून गेले. त्या योद्ध्यांना आणि त्या महिलांना मी नतमस्तक होऊन अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, आज अजेंड्याचा विषय निघाला सह्यांचा. मी प्रथम मीटिंग झाली त्यावेळेस सांगितलं होतं इथे की हा अजेंडा पुढे रेटला गेलेला आहे सह्यांचं पत्रक. तर त्यावेळेस संदेश ढवळ्यांना कोणीतरी विचारणा केली संकेतला की काय झालं, तर मला काय माहिती नाही, वार्ता झाली. पण तो त्या ज्या वेळेस निवडणूक झाली त्या दुसऱ्या दिवशी तो अजेंडा त्यांना पोचला होता आणि त्या बळावर आज उदय सामंत असे म्हणतात आहे पालकमंत्री की माझ्याकडे ग्रामपंचायतीचं समर्थन आलेलं आहे, तुम्ही कुठल्याही बाबतीत याला विरोध करू शकत नाही. दुसरी गोष्ट, आज सरपंच जे आज तुम्हाला ठराव सांगितलंय त्यांनी लेखी, ही पळवाट काढली. आता ती पळवाट आपल्याला 31 तारखेला मिळेलच, परंतु 31 तारखेला त्यांची पण अशी तयारी असेल की जबाबाला जबाब देण्याची ती पण तयारी करतील. म्हणून आज संजय वाचरे बोलले की 250-300 माणसं ते व्यापारी घेऊन येतील. व्यापारी परेपांती आहे, स्थानिक व्यापारी असे खंडाळ्यात आहेतच नाही. स्थानिक व्यापारी जे आहेत आमचे जे भडसावळे वगैरे, त्या लोकांनी विरोध केलेला आहे ऍक्च्युली, आणि व्यापारी संघटनेच्या अध्यक्षांनी विरोध केलेला आहे. हे येणारे ते भरकटलेले व्यापारी येणार आहेत. हा, ते भरकटलेले. हा, हे अगरबत्तीचा धंदा करणारे, हाराचा धंदा करणारे, फाडीचा धंदा करणारे, रेतीचा धंदा करणारे हे आहेत. आता ह्याच्या पुढे पण आपण पण तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की तुम्ही सावधान राहा. आज अशी गावात चाललेलं आहे, मग अशी तुम्ही सांगितलं की काय होणार आहे, असं होणार, MIDC येणारच. MIDC येणार, ती येणार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. आम्हाला ते MIDC नकोच आहे. आम्ही काय ताकदीनिशी इथे उतरलोय आणि आमच्या संघटनेला आमच्या पाठीमागे आम्ही पाठिंबा देतोय. परंतु आज तुम्ही कुठल्याही गोष्टीत आम्ही समर्थनाला असं बाजूला ढकलत नाही. समर्थन करत असाल, काहीतरी उद्योगधंदा तुम्हाला मिळेल किंवा तुमच्या जमिनी जातील, ह्या बाबतीत तुम्ही समर्थन करत असाल, पण त्या बाबतीत तुम्ही उतरा. पण कोणाला फोनी करून ही संघटना फोडायच्या मार्गाला लागल्यात तर त्या वाघजाई देवीजवळ ती नतमस्तक होऊन तिथे आम्ही तुला नारळ दिल्याशिवाय सुद्धा वाटोळ्या केल्या. आज हा धंदा चाललेला आहे, आज गावात हा धंदा चाललेला आहे. त्याला फोन कर, अरे काय त्या संघटनेत जातोस, त्याला फोन कर, काय संघटनेत जातोस, ह्याला मी एवढे पैसे दिले. म्हणजे पैशाच्या ह्याने दबावाखाली टाकून लोकांना दिशाभूल करून इकडे सगळी कामं चाललेले आहेत. का? या स्वतःच्या जमिनी जाण्यासाठी. आज उद्या सकाळी हे पण ते सांगतील की वाटतगाव आम्ही सोडतोय. आपला वाटतगावाचा किंवा मिरवण्याचा जास्त दबाव आल्यावर हे पण सांगतील ते की वाटतगाव आम्ही वेगळा ठेवतोय आणि बाकीचा आम्ही ही MIDC आणतो. पण तो पण उपयोगाचा नाही आहे, कारण वाटतगावची सरहद्द आहे. आज मिरवण्या गावाची आमची सरहद्द धनगरवाडा आहे. धनगरवाड्यावर तुम्ही जर MIDC आणली तर आम्हाला त्रास होणारच आहे. म्हणजे MIDC नकोय. आणि तुम्ही जे संघटना उतरली आहे त्या संघटनेशी आम्ही बांधील आहोत आणि तुम्ही ज्या मार्गाने जाताय तो मार्ग योग्य आहे. 31 तारखेला शिर्क्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी प्रत्येकाने वोटर आहे, बिगर वोटर पण जाऊ शकतात, वोटर पण जाऊ शकतात. कारण ती जी त्या दिवशी प्रथा झाली त्यांना वाटलं काय कायद्याला कोणा धरून चालत नाही. त्याच्यामुळे सरपंचाला आणि त्या तंटामुक्ती अध्यक्षाला जसं काय एखाद्या रोडचे पैसे खायचे, एखाद्या घराचे घरकुलाचे पैसे खायचे, एखाद्या विहिरीचे पैसे खायचे, असेच लोक इथे आलेले आहेत असं त्यांना वाटलं. इथे सुद्धा समर्थक मध्ये असतील, हे पण मी सांगतो. आपल्या बैठकीमध्ये सुद्धा समर्थन असतील, पण त्यांनी पण त्या समर्थाला तुमच्या योद्ध्याला सांगावं की असंच अशोक बाजरे या मीटिंगमध्ये बोलले, हे फोनाफोनीचे धंदे आणि लुच्चीगिरी सोडून द्या.
आम्ही सगळ्यांना प्रत्येकाला ओळखतो आणि आम्हाला अनुभवातून आम्ही पुढे गेलो. लक्षात ठेवा ही वाघजाई देवी आहे, शेवटी तुमचा सत्यानाशच होणार. ग्रामदेवता आहे आणि तुम्ही जी आज ही संघटना स्थापन केली आहे, आम्ही असं म्हणत नाही माझ्या वाडीतले जरी 2 माणसं आली तरी आम्ही 200 म्हणून समजू. त्यांच्या जबाबदारी घ्यायची आमची ताकद आहे. कारण आमच्या वाडीत जे समर्थक होते त्यांना आम्ही बाजूला टाकले. ते प्रत्येकाला माहितीच आहे कोण समर्थक होते. ते जमीन जाग्यासाठी स्वतः काहीच केलेलं नाही, पण बाबाची जमीन, आईची जमीन, बापसाची जमीन, आजीची जमीन विकायच्या पाठी लागते. तर याच्या पुढे आपण असं करू नका. समर्थक जरी असले तरी पण तुम्ही विचार करून सगळ्यांनी या संघटनेत सामील व्हा आणि प्रत्येकाने विरोधक म्हणून उभा राहा. हे मी विरोधक पण नाही आणि समर्थन पण नाही माझा, या दुपट्टी भावनेत राहू नका. ही दुपट्टी भावना ही आम्हाला पटणारी नाही आणि अजून आम्ही पटवून पण घेतलेली. म्हणून सगळे जे तुम्ही आता संघटना स्थापन झाली आपली आणि सगळे तुम्ही योगाने काम करताय, जोराने काम करताय, त्याच्या पाठीमागे खंबीर आम्ही उभे आहोत. कुठे तुमच्यावर प्रसंग पडेल आम्हाला हाक मारा, आम्ही तुमच्यासाठी जरूर उभे आहोत.